Hello student, from last lecture we discussed the probability density function, probability mass function, and last lecture we discussed the cumulative distribution function f of x. Now in this lecture we are going to some examples. The first example, the following is the cumulative distribution function of random variable x of a discrete random variable. टेबल दिलेलं आहे x आणि f of x. एफ ऑफ एक्स आहे बरं का, पी ऑफ एक्स नाही. पी ऑफ एक्स असतं तर प्रॉबिलिटी असते. फाइंड पी एम एफ ऑफ एक्स. प्रॉबिलिटी ऑफ 0 इज स्ट्रिक्टली लेस एक्स स्ट्रिक्टली लेस दॅन 2. प्रॉबिलिटी ऑफ 1 इज लेस इक्वल एक्स इज लेस इक्वल 3. आणि प्रॉबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर इक्वल 3. अशा पद्धतीने तुम्हाला तिथं प्रॉबिलिटी फाइंड करायला विचारल्यात. आता एफ ऑफ एक्स आपण कालच्या लेक्चरला कसा ऑब्टेन करतो ते तुम्हाला सांगितलं. हा एफ ऑफ एक्स आपण पहिली क्वांटिटी आहे तसंच लिहितो, 1/1 ॲडिशन करीत पुढे चालतो. आता दिलेला काय एफ ऑफ एक्स दिलेला आहे, त्यावरून तुम्हाला पी ऑफ एक्स काढायचा आहे. आता तिथं कसे करत होतो, ॲडिशन करीत चालतो. आता इथं काय करावं लागेल, त्याच्या विरुद्ध क्रिया करावं लागेल, सबट्रॅक्शन. म्हणजे पहिला आहे तसंच लिहायचं, 1/1 मायनस करीत चालायचं. सो पहिल्याचा आन्सर काय होईल, द पी एम ऑफ एक्स इज गिवन ॲज. पहिला आहे तसंच लिहिला, 0.1 से 0.1. नंतर 0.3मधून 0.1 वजा करा, 0.2, 0.45मधून 0.3, 0.15, 0.65मधून 0.25, 0.2 असं वजा करीत चालायचं. म्हणजे बघा, ह्यातून कोणता पण एक गोष्ट दिला, एफ ऑफ एक्स दिला तर पी ऑफ एक्स काढायला आला पाहिजे, आणि पी ऑफ एक्स दिला तर एफ ऑफ एक्स काढायला आला पाहिजे. तर पी ऑफ एक्स दिला तर काय करतो, ॲडिशन करीत पुढं चालायचं, आणि एफ ऑफ एक्स दिला तर वजाबाकी करीत चालायचे. लक्षात घ्या, दोन क्वांटिटी तुम्हाला एफ ऑफ एक्स आणि पी ऑफ एक्स कोणी दिला, एक दिला की दुसरा काढता आला पाहिजे. सेकंड, पी ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन 2. 0 इज स्ट्रिक्टली लेस दॅन एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन 2. म्हणजे 0 आणि 2च्या मध्ये स्ट्रिक्टली आहेत, म्हणजे हे 2 नसणार. कोण राहिला फक्त पी ऑफ 1, आणि पी ऑफ 1ची 0.2. काही जण 0.65 लिहितात. आपल्याला प्रॉबिलिटी विचारली, प्रॉबिलिटी विचारली म्हणजे पी ऑफ एक्सचा कॉलम बघायचा, 0.2. नेक्स्ट, प्रॉबिलिटी ऑफ 1 इज लेस इक्वल एक्स लेस इक्वल 3. काय येईल, पी ऑफ 1 1 आणि 3च्या मधले, आणि लेस इक्वल येतं म्हणजे हे पण असतील त्यात. पी ऑफ 1, पी ऑफ 2 आणि पी ऑफ 3 ॲडिशन करायची, 0.2, 0.1, 0.15. हे घ्यायचे बरं का, एवरचे एफ ऑफ एक्सचे नाही घ्यायचे. एफ ऑफ एक्सचे घेतला तर चुकत आहे सगळे. सो 0.45. प्रॉबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर इक्वल 3, 3पेक्षा मोठे, आणि ग्रेटर इक्वल आहे म्हणजे तो 3 पण येईल. पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 5 प्लस पी ऑफ 8 ॲडिशन करायचे सगळ्यांची, थर्ड फोर्थ. अशा पद्धतीचे हे तुम्हाला असे प्रश्न आहेत, एकदम सोपे आहेत, काहीच अडचणी यायला नाही पाहिजेत. हे आउट ऑफ मार्क देणारे क्वेश्चन आहेत. नेक्स्ट, सेम एक्झाम्पल आहे. The following is the distribution function of random variable x of 10 pmf of x. Probability of minus x less equal -2 less equal x less equal 1. Probability of x greater than 0. Probability of -3 less equal x less strictly less than -1. Probability of -2 less strictly less x less equal 0. अशा पद्धतीच्या प्रॉबिलिटी फाइंड करायच्या. सो पी एम एफ फाइंड करायचं. पी एम एफ मग अशी फाइंड केलं त्या पद्धतीने 1/1 मायनस करीत चालायचे. ह्या प्रॉबिलिटी फाइंड करायचे, काय अडचण येणार नाही, एकदम सोपं आहे. LKG UKGच्या पोरांना शिकवल्यासारखं आहे.
ओके, ठीक आहे. इथं मी एक आकडा शिल्लक ठेवला आहे, 4पर्यंतच काढला आहे, 5वा ठेवला आहे शिल्लक. बघा, जर काढायचं असलं तर काढा. पुढं कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल, त्याच टॉपिकमधला पॉईंट आहे. आतापर्यंत आपण जे काय पाहिलं ते व्हेरिएबलची व्हॅल्यू मर्यादित असायची. आता कंटिन्युअस म्हणजे की ज्याला एंड नसतो बघा. उदाहरणार्थ एखादा इव्हेंट आहे का जो कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलमध्ये बसून. मी तुम्हाला मागेल ती लेक्चरला एक्सप्लेन केलं असेल, मागच्या 2-3 लेक्चरमध्ये, 5-6 लेक्चरमध्ये. बघा, टॉसिंग ऑफ कॉइन्स अंटिल हेड अपीयर्स हा कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल आहे. टॉसिंग ऑफ कॉइन अंटिल हेड अपीयर्स. मग ह्याच्यामध्ये काय काय येईल बरं? हेड अपीयर्स म्हणजे पहिल्यांदा हेड पडल, टेल हेड पडल, 2 टेल हेड पडतील, 3 टेल हेड, 4 टेल हेड, 5 टेल हेड. असं कंटिन्युअस कवर पण जाऊ शकतं, 1 लाखापर्यंत जाऊ शकतं. कळतंय? म्हणजे ते इन्फानाईट असतात आउटकम. आत्तापर्यंत आउटकम फायनाईट होते. मग अशा वेळेस तुम्हाला सेम आहे, मागं जे पाहिलं ना तेच. आता मागं आपण फक्त समेशन वापरायचो, त्याच्याऐवजी आता इंटिग्रेशन आहे. अ रिअल व्हॅल्यूड फंक्शन एफ ऑफ एक्स इज कॉल्ड ॲज प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन, PDF. तिथं काय होतं? PMF. इथं काय आहे? PDF. अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल एक्स इफ एफ ऑफ एक्स इज ग्रेटर इक्वल 0. तिथं काय होतं? P ऑफ एक्स इज ग्रेटर इक्वल 0, -इन्फिनिटी टू एक्स इज लेस दॅन इन्फिनिटी. आणि तिथं समेशन P ऑफ एक्स 1 होतं. तिथं काय? इंटिग्रेशन -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी एफ ऑफ एक्स dx इज इक्वल टू 1. कंडिशन कसं सिमिलर चेक करा. तिथं P ऑफ एक्स ग्रेटर इक्वल 0 होतं आणि समेशन P ऑफ एक्स 1 होतं. आता इथं काय? एफ ऑफ एक्स ग्रेटर इक्वल 0 आहे आणि इंटिग्रेशन -इन्फिनिटी +इन्फिनिटी एफ ऑफ एक्स dx इज इक्वल टू 1. असं जर कंडिशन सॅटिस्फाय झाल्या 2, तर ते प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. नोट, IMP नोट आहे बघा, तिथं मी लिहिलेलं आहे. Probability of A is less equal x is less equal B is equal to probability of A less equal x less strictly less than B is equal to probability A is strictly less x less equal B and is equal to probability of A is less equal x less equal B. म्हणजे ह्या चारही प्रॉबॅबिलिटीची व्हॅल्यू एकच असते. ते एक असते म्हणजे किती असते? इंटिग्रेशन A to B एफ ऑफ एक्स dx. म्हणजे इंटिग्रेशनचं लिमिट तुम्हाला कोणाच्या मधले फाईंड करायची, त्याच्या लिमिट A to B, अप्पर लिमिट, लोअर लिमिट A, अप्पर लिमिट B एफ ऑफ एक्स dx. महत्त्वाचा थेरम आहे, नोट आहे, तुम्हाला एक्झाम्पलसाठी लागेल. खाली आहे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. तुम्ही तिथं पण सेम आहे बघा, दोघांकडे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन सेम आहे. So let x be a continuous random variable with probability density function f of x, then cumulative distribution function is denoted as capital F of x, and capital F of x is equal to probability of x less equal x. म्हणजे तुम्हाला 2 ते 5 असं दिलेलं असेल तर तुम्हाला फक्त 2 ते 3 probability of x less equal 3 म्हणजे कोणाची बेरीज करणार? 2 आणि 3 ची. लेस इक्वल 5 असेल तर कोणाची बेरीज करणार? 2, 3, 4, 5. म्हणजे त्याच्या अलीकडच्यांची बेरीज करायची. आणि तिथं काय होतं? समेशन होतं. खाली बघा, चेक करा मला लास्ट व्हिडिओ. आता इथं काय? इंटिग्रेशन -इन्फिनिटी टू x एफ ऑफ t dt. अशा पद्धतीचं तुम्हाला हे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन एकदम सेम पद्धतीने. आता आपण एक्झाम्पल घेणार आहे. व्हेरीफाय म्हणजे आहे का नाही सांगायचं आहे. व्हेरीफाय दर द फॉलोइंग फंक्शन इज PDF. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3x², 0 इज लेस इक्वल x इज लेस इक्वल 1, 0 अदरवाईज. आणि दुसरा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x,
0 is strictly less equal x less equal 1 and is equal to 2 minus x 1 less equal x less equal 2. हे दोन फंक्शन आहेत. आता यातलं पहिलं फंक्शन बघा. पहिलं फंक्शन ऑलवेज पॉझिटिव्ह असतं. का पॉझिटिव्ह आहे सांगतो. 3 कसं आहे पॉझिटिव्ह. एक्स स्क्वेअर कसा असेल कोणत्या नंबरचा वर्ग केला तर तो का असतो पॉझिटिव्ह. आणि ह्या 0 आणि 1च्या मध्ये तर ऑलवेज पॉझिटिव्ह असेल. म्हणजे हा पॉझिटिव्ह दोन पॉझिटिव्ह संख्येचा गुणाकार केला पॉझिटिव्ह. म्हणजे क्लिअरली मी इथं शब्द वापरला आहे बघा क्लिअरली एफ ऑफ एक्स इज ग्रेटर इक्वल 0. कसं आलं पॉझिटिव्ह हे तुम्हाला मी सांगितलं क्लिअरली. आता इंटिग्रेशन 1 येते का बघा. मग इंटिग्रेशनचं लिमिट काय घ्यायचं 0 ते 1. इथं जे काय असेल ना इंटरवल ते इंटिग्रेशन 0 to 1 एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 0 to 1 इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स 3x स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येईल रे 3चं आहे तसंच राहील. एक्स स्क्वेअरचं काय होईल एक्स क्यूब अपॉन 3 कळतं का एक्स रेस टू n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1 12वीतलं विसरायचं नाही. 0 to 1 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं 3 ला 3 कॅन्सल केला इंटिग्रेशन एक्स क्यूब 0 to 1 आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केला 1 क्यूब मायनस 0 क्यूब 1 क्यूब किती येईल 1 0 क्यूब किती येईल 0 1 मायनस 0 1 इंटिग्रेशन 1 आलं. म्हणजेच गिवन फंक्शन इज अ PMF. सेकंड एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स आणि 2 मायनस एक्स. पण इथं रेंज बघा काय दिलेली. तुम्ही म्हणाल 2 मायनस एक्स निगेटिव्ह येईल किंवा एक्स पण निगेटिव्ह येईल. पण 1ची व्हॅल्यू काय टाकायची 0 आणि 1च्या मधलेच टाकायची. 0 आणि 1 मधले सगळे नंबर कसे असतील पॉझिटिव्ह. म्हणजे हा काय झाला पॉझिटिव्ह. आता 2 मायनस एक्स टाकला तर 2 मायनस एक्स तुम्ही म्हणाल 1ची किंमत 4 टाका. 4 टाकली तर वजा 2 येईल. पण वजा 2 टाकाय 4 टाकू शकत नाही कारण 1ची व्हॅल्यू कितीमध्ये दिलेली आहे 1 आणि 2च्या मध्ये दिलेली आहे. मग 1 आणि 2च्या मधली कोणतीही व्हॅल्यू टाका तुम्ही हे काय येणार पॉझिटिव्ह येणार. म्हणजे इथं पण क्लिअरली एफ ऑफ एक्स इज ग्रेटर इक्वल 0. नाव आता फक्त इंटिग्रेशनचं लिमिट घ्यायचं आहे. आता इंटिग्रेशनचं लिमिट 0 to 1 आणि 1 to 2 आहे. म्हणजे डायरेक्ट इंटिग्रेशनचं लिमिट काय घ्यायचं 0 to 2 0 to 2 एफ ऑफ एक्स डी एक्स. पण 0 to 2चं काय करायचं ब्रेकअप करायचं 0 to 1 आणि 1 to 2. 0 to 1 मध्ये काय आहे 0 to 1 मध्ये एक्स आहे. 1 to 2 मध्ये काय आहे 2 मायनस एक्स आहे. सो काय होईल एक्स स्क्वेअर अपॉन 2 बरोबर का. एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस 2चं इंटिग्रेशन 2x मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2 1 to 2. इथं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं 1/2 मायनस 0 होईल म्हणजे 1/2 लिहिलं. इथं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट वजा करा. अप्पर लिमिट टाकलं 2 2 2 4 वजा 4चा वर्ग भागिले 2 सॉरी 2चा वर्ग भागिले 4 मायनस लोअर लिमिट टाकलं 1 1 टाकलं तर 2 मायनस 1 हाफ. मग किती होईल 1 मायनस 4 मायनस 2 2 आणि 2 मायनस 2 हाफ 1 हाफ किती येईल ते 3/2. किती झालं रे 4 मायनस 2 2 आणि मायनस 3/2 1 हाफ मायनस हे किती होईल तिरकाचा गुणाकार केला तर 4/4 मायनस 3 डिवायडेड बाय 2 1 हाफ आणि 1 हाफ मायनस 1 हाफ 0 नॉट इक्वल टू 1. हे 1 आलं नाही म्हणजे गिवन फंक्शन इज नॉट PMF. अशा पद्धतीचे हे तुम्हाला बघा हे एक्झाम्पल नीट समजून घ्या परत तुम्ही. ठीक आहे. आता उद्याच्या लेक्चरला हा आपला चॅप्टर संपणार आहे. यात काही राहील नाही उगं 1-2 एक्झाम्पल आहेत पण लेक्चर मोठं होतं आहे म्हणून मी ते आज घेणार नाही. उद्याच्या लेक्चरला हा चॅप्टर संपल आणि ते पुढच्या 2 लेक्चरमध्ये दुसरा पण संपल. म्हणजे हा सिलेबस 2-3 दिवसात ह्या पेपरचा सिलेबस संपणार आहे. कळतं आहे का.
आणि त्या चॅप्टर पहिल्या सेकंड पेपर फर्स्ट पेपरचा आपल्याला एक चॅप्टर राहिलेला आहे, मेजर्स ऑफ डिस्पर्शन म्हणून राहिलेला आहे, तर तो घ्यायचा आहे 2-3 दिवसात हा पेपर संपल्यानंतर. तर सगळ्यांनी अभ्यास करा तिथपर्यंतचा, म्हणजे पुढच्या 2-3 लेक्चरचा ह्या पेपरचा. ठीक आहे, वी आर गोइंग टू स्टॉप हिअर.